अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। आम्हाला म्हणजे जवळपास 1 वर्षाच्या आधीच सांगितलं होतं की माझं मरण 2026 मध्ये आहे म्हणून। आणि त्यांना इच्छा मरण पाहिजे होतं। मग आम्ही त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे घरीच ठेवून आणि त्यांचा इथेच हे होऊ दिले। त्यांनी 2 वर्ष आधीच आमचा म्हणजे फॉर्मवर आमच्या सह्या वगैरे घेतल्या होत्या। आता वाढत्या वयानुसार आपला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पाणी आणि अन्नग्रहण जवळपास 1 महिन्यापासून 1-2 महिन्यापासून धीरे धीरे कमी केलं होतं। म्हणजे त्यांची इच्छा आता जगण्यातून त्यांनी संपवून घेतली होती। त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की आपण आपल्या मृत्यूनंतर देहदान करावं। हे आहे जनार्दनराव काडे, ज्यांनी आपल्या मृत्यूनंतर देहदान करण्याचा निर्णय घेतला होता आणि आज तो प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबियांनी पूर्ण केला। जनार्दनराव काडे हे अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील धनोडी गावातील रहिवासी होते। त्यांनी कुटुंबियांना आधीच सांगून ठेवले होते की माझा मृत्यू 2026 मध्ये होईल आणि माझे शरीर तुम्ही देहदान करावे। जनार्दन काडे हे 75 वर्षाचे झाले व त्यांनी निर्णय घेतला की आता आपला त्रास कुटुंबातील सदस्यांना होऊ नये, म्हणून त्यांनी मागील 20 ते 25 दिवसांपासून इच्छा मरण घेण्याचे ठरवल्यानंतर जनार्दनराव काडे यांनी अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि काल दिनांक 1 जून 2026 रोजी दुपारच्या सुमारास त्यांचं राहत्या घरी निधन झालं आणि कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे देहदान करून समाजापुढे एक नवा आदर्श उभा केलाय। जनार्दनराव काडे हे शेतकरी होते। ते नेहमी नैसर्गिक शेतीवर भर द्यायचे। सोबतच ते पक्षीमित्र होते। त्यांनी पक्ष्यांकरिता घरासमोर व शेतात पक्ष्यांकरिता विविध झाडे लावली होती। ते घेतलेल्या निर्णयावर नेहमी ठाम राहायचे आणि घेतलेल्या निर्णय पूर्ण करून दाखवायचे। त्यांनी त्यांच्या मुलींचे लग्न अगदी साध्या पद्धतीने केले असून नेहमी साधं आणि सरळ जीवन जगण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। मृत्यूनंतर देहदान करायचे हा निर्णय त्यांनी स्वतः आधीच घेतला होता आणि त्यासाठी त्यांनी स्वतः ही माहिती जिल्हा रुग्णालयाला दिली होती। त्यांच्या आयुष्यात त्यांनी अगदी साधे सरळ जीवन जगून नेहमी समाजहिताचे निर्णय घेतले। जीवनात त्यांनी अगदी साधे आपल्या निर्णयावर ठाम राहिले। त्यांच्या आयुष्यात त्यांनी अगदी साधे सरळ जीवन जगून नेहमी समाजहिताप्रमाणे त्यांच्या परिवाराने आणि त्यांना शेवटपर्यंत निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांचा शेवटचा सुद्धा निर्णय कुटुंबियांनी पूर्ण केला व त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या परिवाराने त्यांना शेवटपर्यंत साथ दिली आणि त्यांचा शेवटचा सुद्धा निर्णय त्यांनी पूर्ण केला। सर्वत्र सध्या कौतुक केले जात आहे। काडे यांचं जीवन कार्य अमरावती डेली न्यूज आणि इच्छा आणि शिस्तप्रिय होती आणि त्यांना इच्छा मरण पाहिजे होतं। मग आम्ही त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे घरीच ठेवून आणि त्यांचा इथेच हे होऊ दिलं। त्यांनी आम्हाला रात्रीच सांगितलं की चमत्कार झालेला आहे म्हणे। तर मग आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारच्या दवाखान्यात नेलं नाही। बरं, केव्हापासून त्यांनी हा निर्णय घेतला होता की देहदान करायचं म्हणून? त्यांनी 2 वर्ष आधीच आमचा म्हणजे फॉर्मवर आमच्या सह्या वगैरे घेतल्या होत्या। पण ते कसं त्यांनी सांगितलं की आम्हाला काही पावती वगैरे द्या बापिन, तिकडनं काही पावती मिळाली नाही। तर म्हणजे जावांजवळ देऊन देतो ते पावती, म्हणजे आम्हाला कसं धावपळ होत नव्हती। मग ते आम्ही शोधलं, आम्हाला काही मिळालं नाही त्याच्यात। म्हणून मग आम्ही आताच डॉक्टर प्रवीण चौधरी पोजदार डॉक्टर थ्रू ते देहदानाचा देह केल्यानंतर फटाफट निर्णय घेतला आणि सगळ्या प्रोसिजरला सुरुवात केली। तर मला सांगा, त्यांनी नेमकं हे न जेवण्याचा, पाणी न पिण्याचा हा निर्णय केव्हापासून घेतला? आता 1 महिन्याच्या आधीपासून। तेव्हा तुम्ही त्यांना असा विरोध वगैरे केला का? मुलगी म्हणून एक तुमची भावना? नाही, आम्ही त्यांच्या विरोधात गेलोच नाही, कारण की त्यांची इच्छा होती की माझं इच्छा मरण झालं पाहिजे। तर आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्यांना म्हटलं दवाखान्यात चला, पण त्यांनी नाही म्हटल्यावर आम्ही त्यांना फोर्स केला नाही आणि नेलंही नाही। आणि आज पुन्हा त्यांना म्हणजे 9:30 वाजता ते खाली पडले आणि जागेवर जेव्हा टाकलं त्यांना, तेव्हा त्यांचा श्वासच चालू होता, फक्त हातपाय वगैरे डोळे सगळे शांतच होते। तरी आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं नाही, कारण का त्यांची इच्छा घरी मरण्याची होती। बरं, एक मुलगी म्हणून लहानपणापासून त्यांच्या सहवासात तुम्ही मोठ्या झाल्या, तर त्यांचा असा निर्णय पाहून तुम्हाला तुमची भावना अशी उद्धर येऊन निघाली असेल। तुम्ही प्रयत्न केले का त्यांना म्हणजे समजावण्याचा, किंवा ते देहदान करत होते?
त्यांचे विचार खूप थोर होते, त्यामुळे आम्हाला त्यांच्या विचारावर गर्व होतं, म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात कधी गेलोच नाही. अच्छा, खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या हा. त्यांच्या. बरं, काय आठवणी आहेत लहानपणापासून त्यांच्या सहवासात तुम्ही वाढल्या, कसे ते वागायचे समाजात, काय त्यांचं नेमके 2-3 उदाहरणं आहेत का? त्यांनी कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेतल्यावर ते त्यांना पूर्ण करतच होते, ते मागे नव्हते हटत कधी. बरं, ते आजारी तर नव्हते, नाही, पण त्यांना 70 वर्षाच्या त्यांना नंतरही ते कुठल्याही जगू शकले त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नव्हता. फक्त लो बीपीच होतं, बाकी काहीच नव्हतं त्यांना. बीपीची गोळी नाही, काही शुगर नाही, कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. बरं. आणि कोणतेही याच्यावर संशोधन करूनच पाहत होते. बरं, तुम्ही त्यांना प्रश्न केला होता की तुम्हाला इच्छा मरण आताच का बा, थोड्या दिवसानं का नाही? नाही, त्यांनी आम्हाला म्हणजे जवळपास 1 वर्षाच्या आधीच सांगितलं होतं की माझं मरण 2026 मध्ये आहे म्हणून, असं त्यांनी सांगितलं होतं. तुम्हाला अभिमान वाटतो का? हो, माझ्या बाबाविषयी मला फार अभिमान आहे. त्यांचे माझे संबंध गुरु शिष्याचे होते, कारण त्यांनी मी शाळेत असताना इंग्रजीचा परिचय त्यांनी करून दिला होता. इतकंच काय, तर आमच्या विकास शिक्षण संस्थेमध्ये ते संचालकसुद्धा होते. आणि पवन सार्वजनिक पवन वाचनालय जे सुरू आहे त्याचे ते संस्थापक सदस्य होते. आणि कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाच्या विषयावर ते परिवर्तनवादी असल्यामुळं ते आपले मतं मांडत असे. व्यवसायानं ते शेतकरी होते आणि नैसर्गिक शेतीवर त्यांचा भर होता. ते वृक्षप्रेमी होते. कोणत्याही ठिकाणची झाडं वगैरे असली तर ते तोडण्यात मनाई करत होते. आणि म्हणून त्यांचं जे जीवन होतं ते अत्यंत सरळ होतं. घेतलेले निर्णय ते खंबीरपणाने यशस्वी करत होते. मग त्यामध्ये स्वतःचं नुकसान हो की दुसऱ्याचं नुकसान हो याचा काही ते तडजोड करत नव्हते. आणि त्यांचा एक विशेष होतं की कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला तर ते यशस्वीपणे ते राबवत होते, परंतु त्या निर्णयामध्ये ते निर्भय राहत असे. हे त्यांचं विशेष वैशिष्ट्य होतं. आता वाढत्या वयानुसार आपल्याला कोणाला आपला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पाणी आणि अन्नग्रहण जवळपास 1-2 महिन्यापासून धीरे धीरे कमी केलं होतं. म्हणजे त्यांची इच्छा आता जगण्यातून त्यांनी संपवून घेतली होती. अशा प्रकारचं त्यांचं असं अलिप्त जीवन, म्हणजे अलिप्त जगणे. आता फार सगळं काही बघितलं आहे आपण, आता काही फारसं जगण्याची इच्छा नाही आहे, अशा प्रकारचं त्यांच्या बोलण्यातून त्यांची मानसिकता दिसत होती. आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की आपण आपल्या मृत्यूनंतर देहदान करावं. आणि त्यानुसार 2:30 वाजता पासून आम्ही संपर्क केला आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती यांच्याकडून गाडी आली. त्यांना माहिती दिल्यानंतर आणि जवळपास 5 वाजता त्यांना इथून आम्ही निरोप दिला. विशेष म्हणजे या सर्व प्रवासामध्ये पत्नीने, मुलींनी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना म्हणजे त्यांनी जर स्वतः निघून जायचा निर्णय घेतला असेल, इच्छामरणाचा निर्णय घेतला असेल, तर कदाचित त्यांना दवाखान्यामध्ये नेल्यानंतर त्यांना काही आयुष्य मिळालं असतं. परंतु ते मानसिकदृष्ट्या निवृत्त झाल्यामुळं माझ्या इच्छेप्रमाणे मला जाऊ द्या अशा प्रकारची त्यांची भावना विचारात घेऊन मुलींनी आणि पत्नीने सुद्धा त्यांच्या अनुरूप असं शेवटपर्यंत वर्तन केलं. त्यांचे ते संशोधनावर त्यांची प्रवृत्ती होती. काहीतरी आपल्या नजरेपुढं आलं की त्याचं आपण संशोधन केलं पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, त्या वनस्पती असो की पाणी असो. आणि पाण्याच्या बाबतीत ते निसर्गाचं वरून पडलेल्या पाण्याचा ते संचय करून ठेवत होते. 2000 लिटरची टाकी त्यांनी भरून ठेवली होती आणि ते वर्षभर तेच पाणी पित होते.
आणि दुसरी वैशिष्ट्य त्यांचं की ते ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक होते. म्हणजे ग्रहांचा मानवी शरीरावर कसा असर होतो हे याविषयी ते चांगलं विश्लेषण करत होते. आणि म्हणून प्रत्येक ग्रहाचं आपल्या मानसिकतेवर, शारीरिकतेवर, आरोग्यावर, निसर्गावर जे बदल होते त्या बदल ते मांडत होते. त्याच्यानुसार आम्हाला त्याची अनुभूती येत होती. म्हणून एक संशोधन मानसिकतेचे असल्यामुळं आणि त्यांना नैसर्गिक आहार सगळ्यांना मिळाला पाहिजे या दृष्टीनं रासायनिक खतं, कीटकनाशकं याचा वापर कमीत कमी करता येईल आणि नैसर्गिक शेती कशी करता येईल म्हणून ते शेतातलं कर्ब वाढावं म्हणून ते वनस्पती जाळत नव्हते. आणि त्यांचं एक स्लोगन होतं, त्यांनी पत्रिकेमध्ये सुद्धा लिहिलं होतं, खा जहर मरा लवकर. अशा प्रकारचा तो त्या दृष्टीनं तो त्यांचा प्रचाराचा सुद्धा भाग होता. आणि मुलींच्या लग्नाचे तिन्ही मुलींच्या लग्नाचे कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीनं म्हणजे शून्य खर्चात कसे करता येईल यावर त्यांचा भर होता. आणि ते मुलांकडची जी तयारी असेल त्यांनाच आपण मुलगी द्यायची असा त्यांचा मानस होता. त्यानुसार त्यांनी तिन्ही लग्न पार पाडली.